intersection B is a subset of A. म्हणजे हे प्रत्येक घटक A इंटरसेक्शन B मधले प्रत्येक घटक हे कशामध्ये आहेत? A मध्ये आहे. म्हणून आपण हे असं लिहू शकलो. ह्याच्यासाठी B हा संच मोठा असणार आहे आणि A हा संच लहान असणार आहे. म्हणजे B संचामध्ये A संचातले प्रत्येक घटक असणार आहे. समजा B संच आपण घेतला 2, 3, 4, 5 आणि A संचामध्ये आपण घेतलेत 2 आणि 5. तर आपल्याला A इंटरसेक्शन काय काढायचंय? B. A इंटरसेक्शन B हा संच आपण लिहिणार आहोत. म्हणजे दोन्हीकडले कॉमन इथे लिहायचे आहेत घटक. तर 2 आणि 5 हे घटक कॉमन आहेत, सामायिक आहेत. म्हणजे ह्याचाच अर्थ काय होतो? 2 आणि 5 हा कशाचा उपसंच आहे? तर या संचाचा. Therefore, A intersection B is a subset of set B. आता 5ची प्रॉपर्टी A इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ A इक्वल टू फाय सेट. समजा युनिव्हर्सल सेट मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आहेत आणि A मध्ये समजा 2, 3 आणि 5 आहेत. तर कॉम्प्लिमेंट ऑफ A मध्ये काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ A मध्ये कोणते घटक आहेत? तर जे A मध्ये आहेत ते घटक नाही, उरलेले घटक घ्यायचे. म्हणजेच 1, 4, 6 आणि 7 हे घटक A कॉम्प्लिमेंट मध्ये आहे. आता ह्या दोन्हींचं इंटरसेक्शन घ्यायचं आपल्याला. A इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ A. ह्या दोन्हींचे इंटरसेक्शन घेतल्यावर ह्याच्यातले कॉमन जे घटक आहेत ते इथे लिहायचे. तर कॉमन घटक आहेत का? कॉमन एलिमेंट्स आहेत का? इथे 2, इथे 2 आहेत का? नाही. 3 इथे आहेत का? नाही. 5 इथे पण 5 नाही. याचा अर्थ काय? नल सेट तयार झाला, एकही घटक नाही, म्हणजेच फाय. म्हणजेच A इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ A इक्वल टू फाय सेट. नल सेट, एम्प्टी सेट, रिक्त संच तयार झाला. आता A इंटरसेक्शन A बरोबर समजा 1, 2 आणि 3. आता आपल्याला काय करायचंय? A इंटरसेक्शन A परत दुसरा एक, त्याच्यामध्ये सुद्धा हेच असतील. कॉमन घटक. तर मग आपण काय लिहिणार इथं? कॉमन 1, 2 आणि 3च लिहिणार ना. दोन्हीकडे जे सामायिक आहेत ते आपण घेतले इंटरसेक्शन मध्ये. पण नथिंग बट A. म्हणजेच A इंटरसेक्शन A बरोबर आहे A. आता A इंटरसेक्शन फाय बरोबर फाय. समजा फॉर एक्झाम्पल A इक्वल टू 1, 2 आणि 3 आणि फाय सेट मध्ये कोणताही घटक नाहीये. मग आपल्याला ह्या दोन्हींचे इंटरसेक्शन घ्यायचंय. A इंटरसेक्शन फाय घेतला आपण. A संचामध्ये कोणते घटक आहेत? 1, 2, 3 आणि फाय संचामध्ये एम्प्टी येतो, त्याच्यामध्ये एकही घटक नाही. ह्याचाच अर्थ ह्या दोन्हींमध्ये काही इंटरसेक्शन आहे का? छेद होतो का? तर होत नाही. म्हणजेच ह्या संचामध्ये एकही घटक नाही, म्हणजेच हा सेट पण काय होतो? फाय. प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट्स. संयोग संचाचे गुणधर्म. पहिली प्रॉपर्टी आहे A युनियन B इक्वल टू B युनियन A. दुसरी प्रॉपर्टी आहे इफ A इज अ सबसेट ऑफ B देन A युनियन B इक्वल टू B. A is a subset of A union B and B is a subset of A union B. नंतरची फोर्थ प्रॉपर्टी आहे
A union complement of A equal to U म्हणजे युनिव्हर्सल सेट. A union complement of A equal to universal set. Fifth property, A union A equal to set A. And sixth property, A union phi equal to A. तर पहिली प्रॉपर्टी आपण समजून घेऊ. A union B equal to B union A. Suppose A equal to 1, 2, 5 and B equal to 2, 3, 6. Then A union B equal to 1, 2, 3, 5 and 6. And B union A equal to again same element 1 and 5. From these two, A union B equal to B union A. Second property, A is a subset of B. Suppose A is 2, 3, 5. Elements containing set A 2, 3, 5. And element contains in B 1, 2, 3, 5 and 6. So that A is a subset of B because every element in A present in set B. Then A union B. Set A union B. Elements in A union B. 1, then 2, 3, 5 and 6. And 1, 2, 3, 5, 6. These all elements are present in B. Therefore, A union B equal to B. A is a subset of A union B and B is subset of A union B. Suppose A 1, 2, 3, 4 and B contains 5, 6, 7, 8. Then A union B. Set A union B is nothing but 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे या दोघांचा संयोग संच घेतला तर त्याच्यामध्ये घटक कोणते आलेत? हे सगळे घटक आलेले आहेत. म्हणजे हा आता मोठा संच झालेला आहे. म्हणून ए चे सगळे घटक सुद्धा ह्या संचात आहे आणि बी चे सगळे घटक सुद्धा ह्या संचात आहे. म्हणजे हा कोणता संच आहे? ए युनियन बी. ए संयोग बी. मग यावरून आपण काय लिहू शकतो? ए इज अ सबसेट. ए हा उपसंच आहे ह्या संचाचा आणि बी हा उपसंच आहे परत ह्या संचाचा, कारण बी मधले सगळे घटक हे ह्या संचात येतात. therefore the A union A complement equal to universal set. Suppose universal set contains 6, 7, 8, 9 and 10. These all are elements in universal set. विश्व संचाचे हे सगळे घटक आहेत. संच ए मध्ये कोणते घटक आहेत? समजा 2, 3, 5, 7 आणि 8 हे घटक आहेत. तर पूरक संच लिहायचा आपल्याला ए चा, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आपण काय लिहिणार मग? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए, की जे घटक ए मध्ये आहेत
आणि पण उरलेले घटक जे यू मध्ये आहेत ते आपले कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये येणार आहेत. म्हणजे 1, नंतर 4, नंतर 6, 9 आणि 10. मग आता ह्यांचा आपण काय घेणार आहेत, युनियन घेणार आहे, ह्यांचा संयोग घेणार आहेत. म्हणजे ए युनियन ए डॅश, ए युनियन कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग ह्या संचामध्ये कोणते घटक येणार, ह्याच्यामधले आणि ह्याच्यामधले सगळे घटक आपल्याला ऍड करायचे. फक्त रिपीट झाला असेल तर तो एकदाच लिहायचा असतो. इथे रिपीट झालेले पण नाहीयेत. आता हे आपण सगळे लिहून काढू. म्हणजे 1, 2, 3, नंतर 4, 5 लिहिलाय, मग 6, 7, 8, 9 आणि 10 हे सगळे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये आले. आता हे जे घटक आहे हे कोणत्या संचात आहे, तर विश्व संचामध्ये आहे, युनिव्हर्सल सेट मध्ये. देअरफॉर ए युनियन ए डॅश इक्वल टू युनिव्हर्सल सेट. तर आपण हे प्रूव्ह केलं, सिद्ध केलं आपण आता. त्याच्यानंतर ए युनियन ए इक्वल टू ए. समजा एक आहे 4, 5 आणि 6 आणि दुसरा ए पण आहे 4, 5 आणि 6. आपल्याला ए युनियन ए घ्यायचे. त्यांच्यामध्ये जे घटक आहेत ते आपल्याला लिहायचे. पण रिपीट झाला असेल तर तो एकदाच लिहायचा आहे. तर हा रिपीट होतोय, हे सगळे रिपीट होत आहेत, म्हणजे आपल्याला परत एकदाच लिहायचे. 2दा 4 नाही लिहायचे. 4 एकच घ्यायचा, 5 एकच घ्यायचा आणि 6 म्हणजेच हा कोणता संच आहे, ए संच आहे. म्हणून आपण ए दिलं. ए युनियन ए इक्वल टू ए. तर ए युनियन फाय इक्वल टू ए. ए समजा संचात आहेत 2, 3, 7 आणि फाय संच म्हणजे काय की ज्याच्यात एक पण घटक नाही, नल सेट, एम्प्टी सेट, रिक्त संच. आणि ह्या दोन्हींचा आपण जेव्हा संयोग घेऊ तेव्हा एक संच तयार होतो. तर त्या संचामध्ये कोणते घटक असणार आहेत, तर ह्याच्यामध्ये कोणते घटक नाहीत. तर ह्यांचा संयोग जर घेतला तर हेच घटक येणार फक्त 2, 3 आणि 7. आता 2, 3, 7 हे कोणत्या संचामध्ये आहेत, तर ए मध्ये आहे. ह्याचाच अर्थ ए. ए युनियन फाय इज इक्वल टू ए.